जखमी आहे। तर या महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या सविस्तर बातम्या पाहिल्या आणि बातम्यांचा न्यूज 18 लोकमत वरती असा सुरू राहील। एखाद्या बुलेटिन दरम्यानची एक बातमी जर तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि फेसबुक आणि ट्विटर वरती सुद्धा आम्हाला फॉलो करा। आणि यानंतरच्या बुलेटिन मध्ये सुद्धा आपण अशाच काही बातम्यांचा आढावा घेणार आहोत। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर। एप्रिल मे मध्ये उष्णतेच्या लाटांचा धोका, कृती योजनांमध्ये स्थानिक प्रश्नांना बगल दिल्याचा आरोप, नागरिकांसह अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती। राज्यावरती वादळी पावसाचं सावट कायम, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, तर इतर ठिकाणी कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज। तूर आणि उडदाची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडवर, मुंबई, अकोला, लातूर, सोलापूर जिल्हे रडारवर, साठ्याबाबत माहिती न दिल्यास कारवाईचा इशारा। हरभरा बाजारात दर दबावातच, नाफेडकडील साठ्यामुळे बाजारावरती परिणाम, राज्यात आतापर्यंत 4.5 लाख टन हरभरा खरेदी। एसटीच्या महिला सन्मान योजनेला उदंड प्रतिसाद, महिन्याभरात 4.5 कोटी महिलांचा अर्ध्या तिकिटात प्रवास, प्रवासी संख्येत 6 लाखांची भर। समृद्धी महामार्गावर चालकांना समुपदेशनाचा ब्रेक, माळीवाडा इंटरचेंजवरती समुपदेशन केंद्र, अतिवेगात वाहन चालवणाऱ्यांचं अर्धा तास समुपदेशन। वेगवान बुलेट ट्रेनचं काम संथ गतीनं, 6 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रकल्पाचं 70% काम शिल्लक, रेल्वे मंत्रालयाची माहिती। गोंदियात सूर्याचा रुद्रावतार, उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण। गोंदियात शिवभोजन केंद्र संचालकांचं अनुदान रखडलं, निधी देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप। मावळमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक ठिकाणी पडझड, घरं आणि दुकानांवरचे पत्रे उडून गेल्यानं नुकसान। सोलापुरात शेतकऱ्याचे मोबाईल चोरून UPI-द्वारे सोनं खरेदी, 2 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मिठागरांच्या प्रश्नी लवादानं घेत टोचले कान, CRZ नियमांचं उल्लंघन होत असल्याचा ठपका। जळगावच्या रावेरमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात 14 जण जखमी, पाल, गरखेडा पाड्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। आता 25 एप्रिलला सुनावणी होणार आहे, यामुळे राज्यपाल